खरं तर उमेश, राज ठाकरे हे सहकुटुंब मतदानासाठी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहिलेली आहेत। काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट्स? कारण राज ठाकरे नुकतेच माहे विधानसभा मतदारसंघासाठी मतदान करायला पोहोचले आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यावेळेस स्वतः उमेदवार म्हणून या मतदारसंघातून आहेत। त्यामुळे पहिल्यांदाच राज ठाकरे जे आहेत ते आपल्या चिरंजीव म्हणजे अमित ठाकरे यांच्यासाठी मतदान करणार आहेत। आज सकाळपासूनच हा जर आपण पाहिला परिसर तर दरवळीचा राहिलेला आहे, कारण हाय व्होल्टेज फाईट ज्या मतदारसंघात असलेली आपल्याला पाहायला मिळते। अमित ठाकरे यांच्याच विरोधात जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर तर ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत अशी तगडी लढत आपल्याला या मतदारसंघातून पाहायला मिळते। एकूणच या मतदारसंघ पहिल्यापासून चर्चेत राहिलेला आहे, कारण या मतदारसंघातून अमित ठाकरे यांना महायुतीकडून पाठिंबा मिळेल अशा प्रकारच्या बातम्या पहिल्यापासून येत होत्या। मात्र सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही आणि शेवटच्या क्षणी हे तीन उमेदवार जे आहेत ते समोरासमोर उभे राहिले आणि एकूणच हा जर मतदारसंघ पाहिला तर राज्यभरात या मतदारसंघाकडे सगळ्यांचं सर्वात जास्त लक्ष आहे। आणि अशाच मतदारसंघात आता राज ठाकरे सहकुटुंब अमित ठाकरे त्यांच्या सोबत आहे, अमित ठाकरे यांच्या पत्नी या देखील सोबत आहेत आणि हे सर्व आता मतदान करायला मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। करण नक्कीच उमेश, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की राज ठाकरे ज्यावेळी मतदान केंद्रामध्ये येत होते त्या दरम्यान माध्यमांशी बोलण्याचं त्यांनी टाळलंय का? त्या बाबतीत काय माहिती आहे? राज ठाकरे ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी माध्यमांना सांगितलं की मी मतदान करून येतो आणि मतदान करून आल्यानंतर ते माध्यमांशी संपर्क साधणार आहेत, माध्यमांशी बोलणार आहेत असं त्यांनी जाताना सांगितलेलं आहे। याआधी अमित ठाकरे हे देखील त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, खास लोकशाहीशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या विजयाचा पूर्ण विश्वास आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष नव्हता, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात संपूर्ण उदासीनता दिसली, मतदानावर जनता जी आहे ती उतरली नव्हती। मात्र यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीत आहे, त्यामुळे जनतेकडे एक वेगळा ऑप्शन आहे, एक नवीन ऑप्शन आहे। आणि नक्कीच उमेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।